तर मित्रांनो, जय माता दी सर्वांना। आणि आज आपण जातोय अकोल्यातल्या सर्व देव्या बघण्यासाठी। तुम्हाला माहितच आहे अकोल्यामध्ये खूप सुंदर सुंदर पेंडॉल असतात। तुम्ही मागच्या वर्षी माझ्या ब्लॉगला खूप सपोर्ट केलाय, गणपतीच्या ब्लॉगला आपण सपोर्ट केलेला आहे, तसंच आता आपल्या ह्या नवरात्रीच्या सर्व ब्लॉगला सपोर्ट करायचा आहे, कारण इतके सुंदर देवीचे रूप आहेत जे आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या पेंडॉलमध्ये। आणि हो, तुमचं पेंडॉल, तुमचा मंडळ जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये हवा असेल किंवा मला तिथे बोलवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं सर्वांना नक्कीच माहिती आहे। तुम्ही माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा आपली इंस्टाग्राम आयडी आहे जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतच असतो। सोबतच मी तुम्हाला सांगून देतोय GSM फॅन्सी आपली इंस्टा आयडी आहे, त्यावर तुम्ही मला फॉलो करू शकता आणि फॉलो केल्यावरच मला मेसेज करा, कारण तसं मेसेज दिसणार नाही तर फॉलो करा आणि मग मेसेज करा तुमच्या पेंडॉलचं नाव आणि ऍड्रेस, म्हणजे डिटेलमध्ये सांगा, त्यांनी काय होईल यायला सोपं पडेल आणि मग मी नक्कीच येईल। आणि आपले हे 2च पार्ट होऊ शकतात जास्तीत जास्त, 3 गणपतीला मी 3 केले होते पण यामध्ये 3 होणार नाही, त्यामुळे आपले 2 पार्ट असतील आणि 2 पार्टच्या हिशोबाने आता या पार्टमध्येच तुम्हाला सर्व कमेंट करायचे आहे। दुसऱ्या पार्टवर तुम्ही जरी कमेंट केल्या तरी मला वाटते मी पोहोचू शकणार नाही, कारण तिसरा ब्लॉग हा नसणार आहे। तर नक्की 2च ब्लॉग आहे, तर लवकरात लवकर कमेंट करा। तर आता आपण निघूया आपल्या देव्या बघण्यासाठी सर्व पेंडॉलवर। पण हो, आता मी तुम्हाला पहिले सांगतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे डाबकी रोड वासी किंवा ओल्ड सिटीच्या जेवढ्याही देव्या आहेत, शिवाजीनगर असो, शिकडच्या सर्व साईडच्या देव्या आपल्या पार्ट 2 मध्ये असतील। तर हा जो पार्ट आहे यामध्ये तुम्हाला सर्व देव्या नाही तर फक्त सिंधी कॅम्प, खडकी, खदान या साईडच्या देव्या दिसणार आहे, कारण पहिल्यांदाच मी जातोय डायरेक्ट सिंधी कॅम्प साईडला। कारण दरवर्षी मी तुम्हाला डाबकी रोडच्या, शिवाजीनगरच्या, आपल्या जे काही आपले ओल्ड सिटी आहे पूर्ण त्या साईडचे मी सगळे देव्यांचे पेंडॉल तुम्हाला दाखवत असतो, पण यावर्षी आपण जातोय सर्वात पहिले सिंधी कॅम्प साईडला आणि तिथूनच मग पुढे जाऊया, सर्व त्या साईडच्या देव्या कव्हर करू आणि पुढच्या व्लॉगमध्ये राहिलेल्या सर्व देव्या तुम्हाला दिसणार आहे। आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की मला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करा। तर चला निघूया आपण। तर आपल्यासोबत कोणीतरी हवंय म्हणून मी माझ्या मित्राकडे गेलो होतो, तर मला माहीत नव्हतं त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर त्याच्याकडे गेलो तर माहीत पडलं त्याचा ॲक्सिडेंट झाला खूप भयानक आज सकाळीच। तर फ्रॅक्चर वगैरे होतं आणि तरी पण तो बोलला की मी येतो। त्याची आई पण बोलली जायचं असेल तर जा, पण म्हटलं बघ तुला जमत असेल तर, पण तरी तो आला, तो म्हणे मी बसून राहील, म्हटलं चल बसून राहा काही विषय नाही, नाहीतर तो नेहमी माझे व्हिडिओ काढतो अक्षय, पण यावेळेस त्याला असं लागल्यामुळे त्याला बसून राहावं लागलं आणि आज गाडी पण मलाच चालवायची आणि शूट्स पण मलाच करायचे आहेत। तर आता आपण निघालो आहे कौलखेड वगैरे या साईडच्या देव्या करण्यासाठी आणि पहिले सिंधी कॅम्पलाच जाऊया। आणि रस्त्यात हे काही पेंडॉल लागले आणि इतके सुंदर रूप आहे देवीचं आणि समोर गणपती बाप्पा आहे, तर खूपच भारी आणि खूप सुंदर वाटते। सगळेच रूप देवीचे भारीच असतात आणि जितके सुंदर हे पेंडॉल सजवले जातात त्यात देवीचं रूप आणि ते देवीचा जो शृंगार असतो तो खूप सुंदर असतो, त्यामुळे देवी पाहायला ह्या कधीही भारीच वाटतात। कुठल्याही देवीजवळ जा तुम्ही, छोटीशी मूर्ती असते की मोठी, खूप सुंदर असते। आणि ही बघा किती सुंदर आहे, नंदीवर बसलेली आहे आणि खूप भारी आहे, खूपच सुंदर रूप आहे। आणि इथे काही लाईटिंग्स वगैरे, आज आपण लवकरच निघालो आहे, म्हणजे हा 3राच दिवस आहे आणि मी देवी पाहायला जातो आहे। बहुतेक लोकांचे पेंडॉलचं डेकोरेशन असो, काही असो, छोट्या मोठ्या गोष्टी ह्या बाकी असतात आणि त्या चालू असतात, कारण शेवटी सर्वजण जातात। पण जर मी शेवटी गेलो तर मग हा ब्लॉग कधी येईल, त्यामुळे तुम्हाला कधी बघायला भेटेल, त्यामुळे मला हा लवकर टाकायचा असतो आणि त्याचसाठी मला लवकरात लवकर जायचं असतं। गणपतीत आपल्याकडे 10 दिवस असतात, नवरात्रीत आपल्याकडे 9च दिवस असतात, आपण 9 दिवसात कवर करायचं असं सगळ्या पेंडॉल। आणि त्याच्यातही आपल्या अकोल्यामध्ये खूप भारी भारी पेंडॉल आहेत, देवीचे असो गणपतीचे दरवर्षी असतातच, यावर्षी तर खूप सुंदर सुंदर देवीचे रूप पाहायला मिळणार आहेत। तर हे बघा, तर आता आपण आलो सिंधी कॅम्पमध्ये शिव लहरी नवदुर्गा उत्सव मंडळकडे आणि खूपच अंदर आहेत, ह्याच्या गल्ल्या आहेत ना खूप अंदर आहे आणि त्यातही ते पेंडॉल एकामागे एक असले की तेही दिसत नाहीत, पण ते लक्ष देऊन बघावं लागतं की याच्याही मागे एक पेंडॉल असतो, म्हणजे एकाच गल्लीमध्ये आपल्याला 4 ते 5 पेंडॉल बघायला मिळतात। त्यामुळे खूप भारी मजा असते सिंधी कॅम्पमध्ये नवरात्रीला आणि खूप सुंदर सुंदर देवीचे रूप मला इथे बघायला भेटले, खूपच भारी वाटलं। यावर्षी तर खूप सुंदरच रूप आहेत सर्वीकडे देवीचे आणि बघा किती सुंदर साडी नेसवलेली आहे देवीला आणि काय सुंदर आहे सिंहावर बसलेली देवी। तर ही आहे सिंधी कॅम्पची महाराणी, खूपच सुंदर आहे महाराणी, एकदम सिंहासनावर बसलेली देवी आहे, सुंदर रूप आहे देवीचं। आणि इथे जो घट आहे तो तुम्ही बघू शकता, तिथे पडदा लावलेला आहे। खूप जागी आपल्या घरी पण असं असतं की तो घट कोणी बघितला नाही पाहिजे, तो दिवाळाला कोणाची नजर नाही लागली पाहिजे म्हणून असतं ते, किंवा काही जण हवा वगैरे नाही लागली पाहिजे म्हणून पण ठेवतात। आणि ही देवीची मूर्ती बघा काय सुंदर आहे यार, म्हणजे सर्व देवांचं दर्शन एकाच ठिकाणी होत आहे आपल्याला। आणि खाली मगर आहे आणि मगरवर ही देवी अशी उभी आहे, विराजमान आहे आणि सर्व देवांची शक्ती मिळून ही आदिशक्ती बनली आहे, त्यामुळे हे सर्व देवांचे जे चेहरे आहेत ते तिथे आपल्याला दिसत आहे आणि ते रूप त्यांनी साकारलं आहे, खूप सुंदर आहे। आणि यानंतर आपण आणखी पुढे जातोय तर इथे इतकी सुंदर देवी आहे, चंद्रावरून खाली येताना म्हणजे अक्षरशः स्वर्गातून उतरताना ही देवीचं रूप आहे आणि खूपच सुंदर रूप आहे देवीचं।
आणि छान अशा खाली पायऱ्या केलेल्या आहेत आणि देवी छान उतरत आहे स्वर्गातून, पायऱ्यातून आज धर्तीवर येत आहे असं इथे आपल्याला रूप देवीचं दिसत आहे. आणि अष्टभुजाच्या हाताने देवी सुंदर असं रूप घेऊन धर्तीवर आलेली आहे. आणि ही बघा आपली महालक्ष्मी जी की उभी आहे कमळामध्ये, खूपच सुंदर आहे यार. साडी बघा किती सुंदर नेसवलेली आहे आणि खूप उंच मूर्ती आहे ही, खूप हाईट आहे. तुम्ही बघू शकता खाली मुलं दिसत आहे, तर देवीची हाईट किती असेल. तर सर्वात उंच देवी मला वाटते हीच बघितली आतापर्यंत मी, खूप सुंदर आहे. ही एक सिंधी कॅम्पची गल्ली होती ज्यामध्ये एकामागे एक अक्षरशः 6 पेंडॉल होते आणि इतके सुंदर सुंदर देवीचे रूप होते, एकाच लाईनने होते सगळे. खूप छान वाटलं, एका गल्लीमध्ये एवढे सारे देवीचे रूप पेंडॉल आपल्याला बघायला मिळाले. आणि ही देवी बघा यार काय सुंदर दिसत आहे ना, आणि शृंगार करताना देवी स्वतः शृंगार करत आहे असं ते रूप आहे देवीचं आणि खूपच सुंदर. त्यानंतर आपण आणखी एका पेंडॉलकडे आलो आणि एकाच जागी हे असे 2-3 पेंडॉल आपल्याला पाहायला मिळाले. देवीचे खूप सुंदर सुंदर असे रूप आणि बहुतेक आरतीची तयारी चालली आहे सर्वीकडे. कारण मी निघालो होतो 7 वाजता सर्व पेंडॉल बघायला. मला वाटलं वेळ होईल खूप, जर एवढे पेंडॉल करायचे म्हटले तर खूप लवकर निघावं लागेल. तर आता बघा आपण आलो आहे एका पेंडॉलकडे, नावच नाही माहिती यार मला इकडच्या पेंडॉलचे जास्त, पण देवीचे रूप बघा किती सुंदर आहे. आणि इथे यांनी एक खरंच बॅनर लावायला पाहिजे, म्हणजे असं समोर लावायला पाहिजे जेणेकरून ते दिसेल, मग मला वाचायलाही होईल आणि तुम्हालाही सांगायला बरं पडेल. पण बहुतेक जागी नसतंच, काही जागी असतं तर ते दिसतं. आणि इथेही किती सुंदर असं एंट्रन्स यांनी केला होता, एंट्री खूप भारी होती. आणि अंदर देवीचं रूप पण खूप सुंदर आहे. तो डेकोरेशन खूप भारी करतात आपल्याकडे, तुम्हाला माहीतच असेल. सिंधी कॅम्प असतो किंवा आपला डाबकी रोड साईड असो. उद्या तर नाही पण लवकरच, जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर मी डाबकी रोड साईडच्या देशमुख पेठ असो, अकोट फाईल असो या साईडच्या देव्या कवर करणार आहे. आपल्या उमरी साईडच्या पण सर्व होणार आहेत, जठारपेठ वगैरे सर्व साईडच्या. मोठी आपल्या अकोल्याची सर्वात मोठी आहे जी देवी आहे, जिला मोठी आई म्हणतात, ती देवी बघायची आपल्याला. तर अशा सर्व देव्या बघायच्या, त्यामुळे नक्की चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचा जो व्लॉग आहे तो नक्की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला शोधावं नाही लागेल व्लॉग, डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन आली की तुम्ही तो बघू शकाल. तर आता आपण आणखी आलो एका देवीजवळ. तर इथे पण वाघावर देवी खूप सुंदर अशी बसलेली आहे. आणि हा लाल सोंडीचा जो गणपती असतो तिथलेच हे देवी आहे. पेंडॉल तसाच दिसतो तसा सेम, आणि लगेच गल्ली आणि त्याच्यामुळे ओळखू आलं मला की इथे लाल सोंडीचा गणपती जो होता तो बसला होता आणि इथेच आता देवी आहे. खूप सुंदर आहे, छोटीशी अशी देवीचं रूप दिसत होतं. आणि शिवपरिवारामध्ये आपल्याला देवी बघायला मिळत आहे. गौरी जी आपली आहे, पार्वती म्हणा गौरी म्हणा, तर ती शंकरजी पण आहे, गणपती पण आहे, असे सोबत सर्व परिवार घेऊन देवी आपली धर्तीवर आलेली आहे. असं हे रूप आहे, खूप सुंदर सुंदर रूप आहे यावर्षी देवीचे. आणि ह्या गल्लीमध्ये गेलो तर बापरे किती सुंदर लाईटिंग होती, म्हणजे इतक्या दुरून एवढं सुंदर जी लाईटिंग लावली होती ना, त्याच्यावरच अंदाज आला होता की देवीचं रूप किती सुंदर असेल आणि देवीचा पेंडॉल किती भारी असेल. जसं तिथे पोचलो तसंच देवीचं रूप इतकं सुंदर होतं. कॅम्प साईडला खूपच भारी पेंडॉल आणि त्यांचं डेकोरेशन केलं जातं. सोबत देवीचे रूपही खूप भारी भारी दरवर्षी पाहायलाच मिळतात, त्यामुळे मला आवडतं खूप सिंधी कॅम्प या साईडला यायला. आणि ही देवीचं रूप बघित सुंदर आहे. देवीच्या गालामध्ये खडी आहे, म्हणजे एकूण एक गोष्टवर लक्ष दिलं जातं मूर्तिकारांकडून, पण खूप सुंदर अशी मूर्ती साकारली जाते. खूपच कलाकार आहेत खरंच, भारी भारी मूर्ती आपल्याला एवढ्या सुंदर रूप देवीचे पाहायला मिळणार. कारण जशी देवी हे पेंडॉलवाले सांगतात की आम्हाला ही हवी आहे, तर तसं ते देवीचं रूप दिसणं, म्हणजे आपल्याला महागौरी हवी असेल किंवा पार्वती हवी असेल किंवा आपल्याला काली हवी असेल किंवा लक्ष्मी हवी असेल किंवा सिंहासनावर किंवा वाघावर, तर जेही रूप असेल देवीचं ते रूप तितकं तेजस्वी असं दिसणं. आणि त्यामध्ये ते कालिंगा असली तर त्या कालिंगेचंच रूप असणं पाहिजे, कारण कालिंगा देवी ही खूप रागात किंवा एकदम अशी भयानक दिसली पाहिजे, तर ते रूप तसं साकारणे खूप भारी असतं, कलाकारांच्या हातात असतं आणि खूप सुंदर सुंदर देवी पाहायला मिळतात. आणि आता इथे बघा तुम्ही देवीचं रूप किती सुंदर आहे आणि खूप सुंदर असा लाछा देवीला घातलेला होता. आणि सिंहासनावर बसलेली अष्टभुजाची ही देवी खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर सुंदर आता पेंडॉल आणखी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखी आपण सिंधी कॅम्पमध्येच आहे आणि इथलेच पेंडॉल इतके सारे आहेत की ते संपतच नाहीत लवकर. कधी कधी तर असं वाटतं इथेच संपणार आहे का दिवस पूर्ण, कारण एक दिवस अख्खा इथेच जात असतो. सिंधी कॅम्पमध्ये एकदा जर गेलो तर तुम्ही पाहत खूप वेळ होऊन जातो. दर्शन घेणं, फोटो काढणं, व्हिडिओ काढणं यात खूप टाईम जातो. तरी मी खूप फास्ट कवर करतो, कारण आपल्याला पुढेही जायचं असतं. आपल्याला कौलखेड, खदान, खडकी या साईडच्या देव्याही बघायच्या आहेत. कौरक्षण रोड साईडचे आपले फेवरेट एकविरा देवीचं जे नवदुर्गा उत्सव मंडळ आहे तिथे. आणि यार ही देवीची मूर्ती बघा, इतकं सुंदर रूप आहे ना, देवीचा चेहराच खूप भारी आहे. मला ह्या देवीचा चेहरा इतका आवडला, इतका सुंदर रूप आहे, म्हणजे पाहतच राहावं इतकं सुंदर हे देवीचं रूप होतं. त्यानंतर आपण शिवशक्ती
जो एक पेंडॉल आहे, नाव तर माहीत नाही, बट देवीचं रूप खूप सुंदर आहे. अन्नपूर्णा माता आपल्याला इथे पाहायला मिळते. साक्षात अन्नपूर्णा देवीचं दर्शन खूप सुंदर रूपात आपल्याला होतं. अन्नपूर्णा देवी म्हणजे आपली साक्षात पार्वतीच असते आणि खूप सुंदर असं रूप, छान अशी देवी सिंहासनावर विराजमान झालेली पाहायला मिळत आहे. आणि इथे आपण आलो सिंधी कॅम्पच्या आणखी अंदर एका गल्लीमध्ये. तर पेंडॉलचे नाव खरंच मला माहीत नाही, इथे लागलेले सुद्धा नव्हतं. असेलही साईडला एक कोपऱ्यात असेल तर माहीत नाही. आणि इथे खूप सुंदर असं देवीचं रूप म्हणजे आपली कोल्हापूरची महालक्ष्मी इथे आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आणखी आपण एका गल्लीमध्ये आलो, तिथेही खूप सुंदर पेंडॉल होता आणि इथे सिंहासनावर बसलेली छान अशी देवीचं रूप आपल्याला पाहायला मिळालं. सिंहासनावरच्या देव्या तर खूप सुंदर असतातच, कारण त्यांचं रूप एकदम नाजूक आणि एकदम सुंदर असतं, पाहण्यासारखंच असतं आणि खूप असं तेजस्वी असं रूप देवीचं आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणखी एका पेंडॉलकडे आपण आलेलो आहे आणि इथेही नाव काही मला दिसलं नाही. तर तुमचे पेंडॉल असेल यार सिंधी कॅम्पमधले तर नक्की मला कमेंट्समध्ये तुम्ही नाव सांगा, म्हणजे जेणेकरून मलाही माहीत पडेल की मी कुठल्या पेंडॉलकडे आलो होतो आणि कुठल्या पेंडॉलकडे नाही आलो आहे. कारण हे सर्व पेंडॉल आहेत आणि काही मला वाटते काही राहिले असतील माझ्याने, खूप सारे असतात, माहिती नसतं कुठल्या गल्लीत आहे. तर काही राहिले असतील तर मला कमेंट्स करून सांगा आणि तुमचे पेंडॉल जर दिसले असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुमचा पेंडॉल आला आहे आणि तुमच्या पेंडॉलचं काय नाव आहे. तर ही देवी बघा काय सुंदर आहे यार, काय रूप होतं आणि काय सुंदर असा लाछा होता देवीला घातलेला. तर आणि आता आपण आलं आदर्श कॉलनीमध्ये. आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळ वर्ष 10वे असं नाव असलं ना वरती पेंडॉलवर तर खूप इझी जातं पाहायला आणि सांगायला पण. आणि देवीचं रूप बघा किती सुंदर आहे आणि दोन्हीकडून 2 सिंह आहेत आणि दोन्ही सिंहांच्या मधोमध आई बसलेली आहे आणि खूप सुंदर असं रूप आहे देवीचं. बॅक साईडचं डेकोरेशन बघता तर असं वाटतं देवी हिमालयात विराजमान आहे, असं सुंदर मागे असं डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान पेंडॉल होता यांचा, खूप आवडला मला. त्यानंतर आणखी आपण पुढे आलो आहे धर्मवीर राजे संभाजी नवदुर्गा उत्सव मंडळ. तर खूप सुंदर हे मंडळ आणि याच्यासमोरच इथे छान असा गरबा पण तयारी चालली होती गरब्याची. आणखी कोणी नव्हतं तिथे नाचायला, बट गरब्याचा पूर्ण सेटअप तयार होता आणि आपली जी आहे ब्रह्मचारिणी किंवा गौरी, दोनपैकी एकच असेल रूप, मलाही कन्फर्म नाही पण गौरीच दिसते, महागौरी आहे. आणि इथे बघा काही चालूच होतं शृंगार वगैरे करणं नंदीचा, कारण खूप सारे अशा देव्यांचे जे रूप आहेत किंवा जे काही पेंडॉल आहेत ते अजून बाकी आहेत डेकोरेशनचे. आणि खूप सुंदर आपल्याला तुळजाभवानी जी की उभी अशी वेगळंच रूप दिसलं. तुळजाभवानीच आहे की नाही मला कन्फर्म नाही, बट तसंच वाटतं चेहऱ्यावरून तरी. आणि तुळजाभवानीचं सारखंच रूप दिसत आहे, तर खूप वेगळंच असं हे रूप होतं देवीचं, खूप छान वाटलं. त्यानंतर आणखी आपण आलो आहे पुढे आदर्श कॉलनीतूनच पुढे आपण जातो आहे एक एक देवी करत आणि खूप सुंदर सुंदर रूप देवीचे. आणि इथे तर आरती चालली होती त्यामुळे पूर्ण असं नाही घेता आली, बट खूप उंच मूर्ती होती ही आणि खूपच भारी. त्यानंतर आपण आणखी आलो आहे एका गरब्याकडे आणि तिथेच एक खूप सुंदर असा पेंडॉलही होता देवीचा, त्यामुळे म्हटलं दोन्हीही कवर करूया. आणि खूप सुंदर अशी कंबळामध्ये बसलेली आपली श्री महालक्ष्मी असं रूप या देवीचं होतं. तर आता आपण आलो आहे संत तुकाराम महाराज नवदुर्गा उत्सव मंडळ ह्या पेंडॉलकडे आणि इथे खूप सुंदर असा गरबा असतो आणि खूपच भारी देवीचे रूपही असते. तर संत तुकाराम महाराज नवदुर्गा उत्सव मंडळ हे आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही, अंदर गरब्यासाठी पण गर्दी आहे आणि देवीच्या दर्शनासाठी पण आहे. तर आपणही दोन्हीसाठी चाललो आहे, आपण गरबा पण थोडासा बघूया आणि दर्शनाला पण जाऊया. तुम्ही कुठल्या गरब्यामध्ये जाता मला नक्कीच सांगा यार, आणि आपल्या अकोल्यामध्ये आणखी कुठले गरबे आहेत तेही मला सांगा, म्हणजे मीही येईल तिथे. कारण मला तर फक्त एकच माहिती आहे, नाही माहीत तर सर्व आहे, बट मी एक जातो जिथे, तो म्हणजे आपला RDA कॉलेजचा रंगीलो गरबा, तिथे मी जात असतो. तुम्ही तिथे येता का? तर नक्की आले तर भेटा, खूप मजा येईल, कारण तिथे मी नेहमीच असतो. खूप आवडतं मला तिथला गरबा आणि तिथे माहोल वेगळाच असतो. आणि तुमच्याकडे असेल गरबा तर नक्की सांगा, आपण तिथेही येऊ आणि खूप छान माहोल करू. तर ही आपली महाकाली जी की खूप सुंदर रूपात, बहुतेक महाकाली अशी ही उभीच असते, पण ही पहिल्यांदा मी बघितली बसलेली महाकाली, जे की शंकराची आपली पार्वती जी आहे तिचं जेव्हा रूप
काली रूप घेते ती तेव्हा ते जे रूप दिसतं ते असं रूप आहे. आणि इथेच छान गरबा सुरू होतं साईडला. तर इथे सर्व लेडीजच होत्या, म्हणजे मला वाटते हा महिलांसाठीच असेल कदाचित, त्यामुळे इथे कोणी जेंट्स मला दिसलेच नाही. तर आपल्या रंगीलो गरबामध्ये जेंट्स लेडीज दोन्ही पण आहे. आणि मला वाटते VHB कॉलनीचा जो गरबा असतो तिथे पण असतं. तर असे वेगवेगळे गरबे आहेत. तर आपण जाऊ, रंगीलोलाच जास्त जातो. तुम्ही जर बोलाल तर आणखी दुसरीकडे पण येऊ आपण. तर आता आपण DMartकडून जातो आहे आपली सुंदर अशी एका देवीचं दर्शन करायला, जी आहे आई भवानी दुर्गा गणेशोत्सव मंडळ. तर इथली देवी खूपच भारी आणि पेंडॉल तर जबरदस्त असतो, पाहण्यासारखं असतं. तर ही कौलखेडची महाराणी किंवा आपली कौलखेडची आई म्हणून फेमस असलेला हा पेंडॉल आहे. तर नक्की या देवीकडे दर्शनाला. खूप सुंदर देवीचं रूप आहे आणि पेंडॉल तर खूप भारीच आहे, त्यामुळे मला खूप आवडले आणि दरवर्षी आवडतं मला. आणि मला माहिती आहे लास्ट टाईमला इथे छान अशी झोक्यावर बसलेली देवी होती, खूप मोठी मूर्ती होती देवीची आणि छान असा झोका होता आणि त्यावर बसली होती झोका घेताना. तर तेही रूप मला खूप आवडलं होतं तेव्हाचं आणि तेव्हापासून मला माहिती आहे इकडे खूप सुंदर असे रूप देवीचं असतं. आणि इथे बघा देवी काय सुंदर शंकरजीसोबत खेळ खेळताना आपल्याला दिसत आहे, जे की डोळे झाकत आहे देवी शंकराचे. तर इतकं सुंदर हे रूप आहे देवीचं, खूपच सुंदर आहे हे रूप, मला सर्वात जास्त आवडले. तुम्हाला कसं वाटतंय नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि सर्वांनी एकदा कमेंट्समध्ये जय माता दी नक्कीच लिहा आणि तुमच्या पेंडॉलचे नावं सांगत चला तुमचं जर पेंडॉल दिसलं तर. आणि तुम्हाला बोलवायचं असेल तर माहीतच आहे काय करायचं आहे, कमेंट्स सांगा. कमेंटमध्ये तुमच्या ॲड्रेस, पेंडॉलचं नाव पूर्ण आणि ॲड्रेस हा डिटेलमध्ये जो मॅपवर आपल्याला टाकल्यावर लगेच मिळेल असा ॲड्रेस तुम्ही द्या, जेणेकरून मला मॅपवर टाकल्यावर लवकर तुमच्या पेंडॉलपर्यंत पोचता येईल. तर आता आपण जय भवानी नवदुर्गोत्सव मंडळ इथे आलेलं आहे आणि देवीचं रूप बघा काय सुंदर आहे, खूपच उंच आहे देवीचं रूप आणि देवी एकदम वेगळ्याच थाटात आपल्याला पाहायला मिळत आहे. राक्षसाचा वध केल्यावर देवी प्रसन्न होते आणि जे रूप आपल्याला पाहायला मिळते ते असं सुंदर रूप आहे आणि खूप भारी साडी वगैरे आणि हातामध्ये अस्त्रशस्त्र, खूप सुंदर असं रूप देवीचं आपल्याला पाहायला मिळतं आणि पेंडॉल तितकाच भारी आहे. आणि या साईडलाही गरबा सुरू होता छान आणि इथे पण फक्त महिलांसाठीच होता आहे, जेंट्स कोणी दिसत नव्हते, सर्व लेडीजच होत्या. तर आता आपण सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्याकडे आलो आणि खूप सुंदर एंट्रन्स, असं वाटतं रंगीलो गरबामध्ये जातो आहे कारण तिथे असंच असतं एंट्री. तर खूप छान असा एंट्रन्स केलेला होता आणि इथेही गरबा असतो छोटासा दिसतो साईडला आणि मेला पण आहे आणि देवीचा पेंडॉल या साईडला दिसत आहे, खूप सुंदर आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी आपल्याला इथे पाहायला मिळते. तर आता आपण आलो आहे श्री संत झाबाजी महाराज नवदुर्गा उत्सव मंडळ, खूपच सुंदर आहे आणि इथेही गरबा होता फक्त महिलांसाठी आणि कौलखेडमध्येच आहे हे गजानन नगरमध्ये हा पेंडॉल आहे आणि इतका सुंदर हा गरबाही इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि देवीचं रूपही खूप सुंदर आहे. एक साईडला देवीच्या वाघ तर एक साईडला सिंह आणि मधोमध देवी बसलेली आहे आणि सुंदर असं देवीचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. खूपच उंच ही देवी दिसत होती यार आणि तितकं सुंदर देवीचं रूपही पाहायला मिळत होतं आपल्याला आणि अंगावर दागिनेही किती सुंदर होते देवीच्या घातलेले. खूप खूप भारी असे रूप या देवीचे पाहायला मिळालेत. आज मला खूप भारी वाटते आणि तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. हा पेंडॉलही तितका सुंदर सजवलेला होता. तर हा आहे आजचा आपला शेवटचा पेंडॉल गायत्री नवदुर्गा उत्सव मंडळ आणि इथेही खूप सुंदर गरबा असतो, तो की मी तुम्हाला दाखवणार थोडासा आता. आणि पहिले आपण देवीचं दर्शन करूया. इथे खूप गर्दी होती बापरे, म्हणजे जसं एंट्री केली तर सर्व लेडीज आणि इथे पण फक्त लेडीजसाठीच होता वाटते गरबा, असे बहुतेक जागी जास्त लेडीजसाठीच असतो. आणि देवीचं रूप किती सुंदर दिसत आहे यार, खूपच भारी. आणि जे पातळ जी नेसलं आहे देवीला खूप सुंदर आहे.
आणि देवीचं रूपही तितकंच भारी मला पाहायला मिळालं. आणि इथेच वरतीही चढू दिलं त्यांनी स्टेजवर, कारण एवढी गर्दी होती स्टेजजवळच की व्हिडिओ काढताच येत नव्हता. सो आजचा व्लॉग कसा वाटला मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढचा व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या पेंडॉलचं नावही मला कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून मला पोचायला बरं पडेल. तर आता आपण पुढचे पेंडॉलचं तुम्हाला माहितीच आहे, उरलेले सर्व तुम्हाला आता पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळतील. तर इथे हा इतका सुंदर असा गरबा चालला होता. तर भेटूया मग मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. जय माता दी.